कुमार भवन असा एक उपक्रम आहे कलापिढीचा, तर त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी रुचाताई गोंक्षे यांना आमंत्रित करते. नमस्कार सगळ्यांना. बालभवनची जी मुलं असतात ती अर्थातच मोठी झाल्यानंतर त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून कुमार भवनची सुरुवात झाली. आता हे 10वं वर्ष आहे कुमार भवनचं. 3री पासून पुढे आपण साधारण ॲडमिशन देतो कुमार भवनसाठी आणि सरासरी 30 ॲडमिशन दरवर्षी आपल्याकडे होतात, पण जवळजवळ 50% ॲडमिशन्स आणखी नवीन सुद्धा त्याच्यामध्ये असतात. अर्थातच परफॉर्मिंग आर्ट्स वर भर असतो. आपली संस्था ही नाट्यसंस्था आहे, त्यामुळे नाटक, नृत्य, गायन, नाट्यचित्र, संस्कृत सुभाषित ही तर असतातच, नेहमीचाच हा अभ्यासक्रम आहे त्याचा. पण आपल्याला काही देणगी लागेल पुस्तकं मिळालेली होती, त्याचा आम्ही वाचनालय मुलांसाठी सुरू केलेलं आहे. आणि ज्या शनिवारी कुमार भवन असतं त्या शनिवारी आपण मुलांचा एक वेगळा पाऊण तासाचा वाचन वर्ग सुद्धा घेतो. इथेच मुलं पुस्तकं वाचतात, घरी तर नेतच असतात. काय मुलांचा अर्थातच सहभागीपणा वाटतो, वाचनाची गोडी लागते. समूहात मुलं वावरतात, एकटी मुलं असतात, त्यामुळे हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा पालकांनाही खूप उपयोग होतो. दिलेली कोणतीही ऍक्टिव्हिटी मुख्य म्हणजे एकोप्याने पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. मग ते एखादा प्रसंग नाट्य प्रसंग असू दे किंवा एखाद्या कवितेचं सादरीकरण असू दे. यावर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम केला. 3 वर्षापेक्षा जास्त जी मुलं सातत्याने कुमार भवनला येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक वेगळा अभ्यासक्रम तयार केला आणि तो शिकवला आणि त्याची आम्ही परीक्षा सुद्धा घेतली. आणि ह्याचा जो आपल्याला काय म्हणता जो समारोपाचा समारंभ झाला या अभ्यासक्रमाचा, त्याच्यामध्ये मुलांनी लिहिलेली, दिग्दर्शित केलेली, बसवलेली नाटकं त्याच्यामध्ये सादर केली गेली आणि कलापिढीच्या निर्मितीमध्ये त्यामुळे थोडीशी भर पडलेली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. वर्धापन, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, दिवाळी पहाट, वर्षांत महोत्सव या सर्वांमध्ये कुमार भवनच्या मुलांचा नेहमीच लक्षणीय सहभाग असतो. धन्यवाद.